खूप जणांना वाटलं होतं, की मी इंडियाला आली आहे डोहाळजेवणासाठी. माझं आयर्लंडमध्ये डोहाळजेवण झालं. मम्मी-पप्पा आले होते माझ्याकडे डोहाळजेवणाच्या कार्यक्रमासाठी खास. तर जे आम्ही घरी बनवलेलं डेकोरेशनचं आहे, जसं की झाला चंद्र झाला, तसंच विठ्ठल रुक्माईचा जो बॉक्स बनवला होता तो, अजून राधाकृष्णाचे फोटो, बॅनर वगैरे, परत फराळाचं सामान, हे सर्व आम्ही घरीच तयार केलं होतं. सगळं साहित्य घेऊन आले होते, जसं की डेकोरेशनच्या काही वस्तू होत्या, बेबी शॉवरचं पण बॅनर वगैरे, कृष्णाचे बॅनर वगैरे, असं सर्व काही गोष्टी घरून घेऊन आले होते इंडियावरनं. तर हा चंद्र बनवायला खूप मेहनत लागली. 3-4 दिवस तर आरामात आमचे निघून गेले. तर वाटलं होतं की खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. पण जेव्हा करायला घेतलं तेव्हा खरं समजलं की किती मेहनत लागते. आणि एक-एक वस्तू गोळा करता करता नाकी नऊ आली होती खरं खरं. पण सगळं ॲडजस्ट झालं, छान आमचं मॅनेज झालं होतं. सगळ्यात आधी बॉक्स लागले, खूप सारे चिकट टेप लागले, क्लीन रॅपचा पेपर लागला, त्याचबरोबर एक थर्मोकॉलचं शीट होतं ते भेटलं. त्याचबरोबर टेबल क्लॉथ म्हणून एक व्हाईट कलरचं क्लॉथ आणलं होतं प्लास्टिकचं, ते लागलं. त्याचबरोबर ग्लिटरचं आम्ही एक माळा घेतल्या होत्या, ज्या क्रिसमससाठी यूज होत्या. मग त्या काही पुरल्या, मग शेवटी त्याचं कात्रण केलं होतं. असं करून हा आम्ही चंद्र पूर्ण बनवला होता. चंद्राचा फायनल लूक झाला होता. त्यानंतर आम्ही ग्लिटर लावलं होतं. अशा ह्या 2-3 दिवसाच्या मेहनतीनंतर फायनली आमचा चंद्र बनला होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तसेच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि Instagram आयडीला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.